श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आषाढ अमावस्या येत आहे. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी मुलांवरून आपल्याला मुलाचं औक्षण कसे करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढी अमावस्या येत आहे. तर बरेच ठिकाणी या अमावस्याला कोणी आषाढी अमावस्या म्हणतं, कोणी गतहरी अमावस्या म्हटली जातं, कोणी कुठे दीप अमावस्या म्हटलं जातं, कुठे पितृ अमावस्या असे म्हटले जाते. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या अमावस्याला ओळखले जाते. आणि या अमावस्या दिवशी आपल्याला अमावस्या दिवशी आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. जिकडे ज्या ठिकाणी ज्या गोष्टी करत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला करायचं आहे. गतहरी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या पाठीमागे आपल्या हातून काय घडलं आहे ते त्याचं आपल्याला हरण करायचं. ज्या काही गोष्टी वाईट घडून गेलेल्या आहेत त्याचं हरण करून आपल्याला चांगल्या गोष्टी पुढे शिकायच्या आहे, चांगलं आपल्याला राहायचं आहे. आणि आपल्या मागच्या वाईट गोष्टीचा, वाईट शक्तीचा त्या दिवशी आपल्याला त्याग करायचा आहे. आणि तिथून आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आपल्याला पुढे आपल्याला चांगलं राहण्यासाठी आपण आपल्याला स्वतःलाच शपथ घ्यायची आहे की याच्यानंतर माझ्या हातून सगळं चांगलं होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर मांसाहार केला असेल, आपल्या हातून ते जर पाप घडलं असेल तर आपल्याला या अमावस्या दिवशी आपल्याला असा निश्चय करायचा आहे की यानंतर मी मांसाहार करणार नाही आहे, मांसाहाराचं आपल्याला हरण करायचं आहे. ज्या कोणत्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला हरण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला या अमावस्येच्या नंतर आपल्याला सगळं काही चांगलं करणार असं आपल्याला स्वतःलाच शब्द द्यायचा आहे. आणि वाईट गोष्टीचं आपल्याला हरण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पितृ अमावस्या दिवशी म्हणजे आषाढ महिन्यातली जी अमावस्या आहे ना ती अमावस्या पित्रांसाठी खूप महत्त्वाची म्हणली जाते. कारण या दिवशी पितृलोकातून आपल्याकडे येण्याचा मार्ग पित्रांसाठी मोकळा झालेला असतो. आणि त्याच दिवशी आपल्याकडे पितृ येत असतात आणि ते येत असतात आपल्याकडून मानपान घेऊन ते त्याच्या मार्गाने निघून जातात. त्यासाठी पितृ अमावस्या ही पित्रांसाठी पण ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे. पित्रांची सेवा करण्यासाठी, आपले वाईट ज्या गोष्टी आहेत त्याचे हरण करण्यासाठी, पित्रांची सेवा करण्यासाठी आणि आपल्या मुलांचं औक्षण करण्यासाठी. तर आपल्या मुलाचे औक्षण केल्याने काय होते आणि ते औक्षण कसं करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा, स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला मुलांचं औक्षण कसं करायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कसं असतं माहिती आहे का, काही ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते, काही ठिकाणी काहीच करत नाही. काही ठिकाणी कणकेच्या दिव्याने मुलाचं औक्षण केले जाते, काही ठिकाणी गोड कणकेच्या दिव्याने केलं म्हणजे दिवे बनवत असताना कणकेमध्ये गूळ टाकून ते दिवे गोड बनवले जातात आणि त्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केले जाते. काही ठिकाणी आपल्या साध्या पंत्यांनी औक्षण केले जाते आणि काही ठिकाणी काहीच केले जात नाही. तर काहीच केले जात नाही तर काय करायचे आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अमावस्या येत आहे, अमावस्या सुरू होत आहे 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:30च्या नंतरच सुरू होत आहे. आणि 12 ऑगस्ट 2026 दिवशी रात्री 11:30पर्यंत अमावस्या आहेत. म्हणजे पूर्ण अमावस्या आपल्याला 12 तारखेची सापडत आहे, म्हणून 12 तारखेलाच अमावस्या आहे. ही सेवा आपल्याला 12 तारखेलाच करायचा आहे. आणि 12 तारखेला 12च्या आतच हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे. आणि सकाळी म्हणजे शक्यतो सर्वांची मुले सकाळी शाळेत जात असतात आणि शाळा पण आहे त्या दिवशी, सुट्टी नाही. त्यासाठी आपल्याला ही सेवा 12च्या आत करायचं आहे. म्हणजे 11 तारखेला 1:30च्या नंतर अमावस्या चालू होणार आहे. म्हणजे आपल्याला पहाटे तुम्ही 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता तुम्ही म्हणजे तुमचे मुले शाळेत जात असतील तर तुम्ही कधीही करू शकता. पहाटे 4च्या नंतर तुम्ही ही सेवा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. सकाळी तुम्ही पण ज्यावेळेस हा उपाय करत असतो त्यावेळेस आपण पण स्नान केलेलं पाहिजे आणि मुलांनी पण स्नान केलेलं पाहिजे सकाळी. आणि करत असताना पूर्व पश्चिम दिशेला मुलांना बसवायचं आहे. मुलांना पूर्व पश्चिम दिशेला बसवायचं आहे आणि बसण्यासाठी त्यांना आसन द्यायचं आहे, आसनावर त्यांना बसवायचं आहे. आणि
त्यांच्यावरून आपल्याला पांढरा भात उतरून टाकायचा आहे. पांढरा भात म्हणजे आणि तो भात उतरून टाकत असताना तो भात ज्यावेळेस आपण बनवतो ते सगळ्यांसाठी जो खाण्यासाठी भात बनवतो आहे तो उतरायचा नाही आहे. उतरण्यासाठी आपल्याला दुसरा वेगळा भात आपल्याला शिजवायचा आहे. आणि तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेगवेगळा तुम्हाला शिजवायचं नाही. एका टोपामध्येच तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक मुलांसाठी एक एक दुरण असतं, दुरण वाटी किंवा जे काय असेल ते प्लेट म्हणजे डिस्पोजेबल प्लेट घ्या किंवा साधं प्लेट कोणतंही घ्या तुम्ही त्यासाठी. आणि वेगवेगळं तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 वाट्यांमध्ये घ्या, 2 प्लेटामध्ये घ्या, असं तुम्हाला भात घ्यायचं आहे. पूर्व पश्चिम दिशेला तुम्हाला मुलांना बसवायचं आहे, मुलांना आसन द्यायचं आहे बसायला. आणि प्रथम त्यांचं हळद कुंकू लावून मुलांना हळद कुंकू लावायचं, अक्षदा त्यांना व्हायचं, अक्षदार्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो जो भात आहे ना तर 3 किंवा 7 वेळेला त्यांच्यावरून असं डोक्यापासून पायापर्यंत तो भात तुम्हाला उतरवायचा आहे. आणि भात तुम्ही ज्यावेळेस उतरून टाकता त्यावेळेस आपल्याला असं सांगायचं आहे की माझ्या मुलांमधलं म्हणजे माझा जो मुलगा हट्टीपणा अभ्यास करत नाही, मुलांचं आरोग्य निरोगी आहे, मुलगा माझा हट्टीपणा करत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या त्याच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह विचाराने आपल्याला विचार करायचा आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे. आणि पॉझिटिव्ह विचार करून म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं आहे, तो हट्टीपणा करत नाही आहे, तो अभ्यास करत आहे, एक्झाममध्ये चांगले मार्क घेत आहे आणि तो निरोगी आहे, तंदुरुस्त आहे, असा विचार पॉझिटिव्ह विचार करून तुम्हाला 3 वेळा किंवा 5 वेळा तो भात तुम्हाला मुलांवर डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचा आहे. आणि तो भात तुम्हाला गच्चीवरती ठेवायचा आहे. गच्चीवरती किंवा गॅलरीत किंवा गॅलरी पण नसेल, शक्य नसेल तर तुम्हाला जिथे कोणी कुठलाही प्राणी ते खाईल अशा ठिकाणी तुम्हाला तो भात नेऊन ठेवायचा आहे. एवढंच करायचं आहे. तरी कारण असे आहे की आपल्या मुलांमधली निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाण्यास हा जो भात आहे तो मदत करत असतो. निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला तो भाताचा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे तो 100% रिझल्ट देतो, तुम्ही करून बघा. तर अमावस्येला म्हणजे आषाढी अमावस्येलाच मुलांचे औक्षण का करतात तर या अमावस्येला याचं कारण असं या पाठीमागचं कारण असं आहे की ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेस त्याचे सख्खे मामा कंस मामा त्याला त्याला ठार मारणे त्याला म्हणजे कंस मामाला भविष्यवाणी सांगितली होती की तुझ्या बहिणीच्या जन्मातून जो मुलगा येणार आहे तो मुलगाच तुझा वध करणार आहे असं भविष्यवाणी झाली होती. म्हणून त्यांनी त्याच्या सख्या बहिणीला आणि त्याच्या भाऊजीला त्यांनी जेलमध्ये टाकले होते. आणि त्या जेलमध्ये म्हणजे ज्यावेळेस तिला मुलगी कोणी ज्यावेळेस पुत्रप्राप्ती होईल त्यावेळेस त्या पुत्राला तो ठार मारण्यासाठी कुणाला ना कुणाला पाठवायचा. तर ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस एक दुष्ट राक्षस तिथे होता. आणि ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस त्या श्रीकृष्णाच्या तेजाने त्या दुष्ट राक्षसाचे ठार मारलं होतं. त्याच्या तेजानेच त्या कृष्णाचं त्या वाईट राक्षसाचा वध झाला होता. त्यामुळे वध करून मग ज्यावेळेस श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण ज्यावेळेस वापस आणि ज्या दिवशी त्या राक्षसाला त्यांनी ठार मारले होते तो दिवस म्हणजे आषाढी अमावस्या आहे. म्हणून या दिवशी आषाढी अमावस्या आहे. आणि त्याच दिवशी ज्यावेळेस गोकुळामध्ये श्रीकृष्ण आले त्यावेळेस गवळणीने आणि यशोदेनी आणि गवळणीने आपल्या श्रीकृष्णाची औक्षण केले होते की तुझ्यामधलं तेज तसंच राहू दे आणि तुझ्यावरती वाईट शक्ती, वाईट विकृती, वाईट नजर कुणाची असेल आणि तुझे वाईट हितचिंतक कोणी असेल ते त्यांचा नाश होऊ दे आणि वाईट शक्तीचा पण नाश होऊ दे असं म्हणून त्या श्रीकृष्णाचं त्यावेळेस औक्षण केले होते. म्हणून या दिवशी आपल्या मुलाचं आपण औक्षण करायचं आहे. आणि आपल्या मुलामधली निगेटिव्हिटी काय आहे, नकारात्मक शक्ती आहे, आजारपण आहे, म्हणजे कुठल्या गोष्टी ऐकत नाही, हे सगळं निघून जाण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला औक्षण करायचं आहे आणि भात वळून आपल्या मुलांवरून टाकायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही
3 वेळा किंवा 5 वेळा तुम्हाला औक्षण करायचं आहे. आणि ओवाळत असताना तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे. तुम्हाला रामरक्षा म्हणून आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोन्ही मुलं एकत्र बसवला तरी चालेल. दोघांचं एकत्र औक्षण केलं तरी चालेल. औक्षण करत असताना पूर्व पश्चिम दिशा मुलांना बसण्यासाठी आसन, हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना अक्षदार्पण करायचं आहे. आणि तुम्ही म्हणजे मी आत्ता मगाशी सांगितलं, कणकेचा दिवा किंवा गोड कणकेचा दिवा किंवा आपली साधी पंती दीपपूजा करत असताना, तुम्ही पूर्ण दिव्याची पूजा करत असताना तर त्या दिव्यामधलंच एक पंती तुम्ही घेऊन तुमच्या मुलांचे तुम्हाला औक्षण करायचं आहे. आणि जर का तुमचा मुलगा बाहेर कुठे शिकायला असेल किंवा बाहेर देशात वगैरे असेल, तुमच्यापासून लांब असेल, तर तुम्ही ज्या दिशेला तो राहतो ना त्या दिशेला तुम्हाला तोंड करून त्याचं औक्षण करायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथं आणि हे औक्षण झाल्यानंतर आपण स्वतःही प्रार्थना करायची आहे की माझा मुलगा जिथे कुठे असेल, मुलगा असो मुलगी असो, जिथे कुठे असेल त्याचे संरक्षण करा, त्याच्या म्हणजे शिक्षणामध्ये वाढ होऊ द्या, त्याची अभ्यास करण्याची क्षमता वाढू द्या, त्याचं आरोग्य निरोगी राहू द्या आणि त्याचं सतत तुम्ही रक्षण करा. हे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि मुलांना पण सांगायचे, मोठे मुलं असतील तर प्रार्थना करतात, छोटे असेल तर त्यांना जमत नाही तर आपण त्यांच्या नावाचं आपणच प्रार्थना करायचं. आणि माझा मुलगी सुखरूप राहू दे, त्यांचं रक्षण करा, असं आपल्याला प्रार्थना करायचं आहे. आणि मीही तुमच्या मुलांसाठी सर्वांसाठी प्रार्थना करते की सर्वांची मुलं सुखी राहू दे, त्यांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आणि ज्या काही निगेटिव्हिटी एनर्जी आहे, निगेटिव्ह गोष्टी आहेत, काही हितचिंतक आहेत, त्यांचं सगळं म्हणजे त्यांचा नाश होऊ दे. आणि सगळं माझ्या मुलांचं, तुमच्या मुलांचं, सर्वांच्या मुलांचं सगळं चांगलं होऊ दे, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपूया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.